विष्णु महेश गणपती सूर्यचंद्रवरुणमेवमिरविति निदयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मदची माझी होतसे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परिदोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीचे आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयोः अपारं सर्ववेदान्तवेद्यं प्रत्यगपरं महा तदेवाहं नतोऽन्यस्मि निश्चितामतिः। आता शिष्याने शंका केली होती, ती शंका आपण वाचू पहिल्यांदा 6व्या परिच्छेदाच्या अगोदर. शिष्य म्हणतो, महाराज, स्वप्न पदार्थाची उत्पत्ती मानून स्वप्न दृष्टांताने आपण जागृतीतील पदार्थ मिथ्या सांगतात. याच्या उलट जागृतीचे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून सत्य आहेत. त्या जागृतीच्या दृष्टांताप्रमाणे जागृतीप्रमाणे स्वप्नाचे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून तेही सत्यच आहेत असे म्हटले तर स्वप्नच पदार्थांना सत्यत्व येण्यास काय हरकत आहे. आपण पाहिलं की हा जो शिष्य आहे तो जागृतीतल्या पदार्थांना सत्य तर मानतोच, पण स्वप्नातल्या पदार्थांना सुद्धा सत्य मानणार आहे. आपण जर पाहिलं तर जे धर्मशास्त्राचं विवरण करणारे ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये हे जगत सत्य आहे असा ज्या दर्शनांच्या ठिकाणी भ्रम आहे ते दर्शनकार स्वप्नाचा देखील विचार करतात. जसं काही लोक म्हणतात की आपल्याला वाईट स्वप्न पडलं तर ते तुळशीला सांगावं. वास्तविक स्वप्न मिथ्या आहे. वाईट असलं काय आणि चांगलं असलं काय, दोन्ही ते एक प्रकारची कल्पनाच आहेत, त्याला वास्तवता नाही. असं असलं तरी आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे जगत सत्यत्व मानून हे जे विचार करतात ते कर्माचा फार विचार करतात, तर त्याच्यामध्ये स्वप्नाचा देखील ते विचार करतात. स्वप्नस्थ कर्माचं सुद्धा स्वप्नामध्ये आपल्याकडून एखादं निषिद्ध कर्म घडलं तर त्याचंसुद्धा प्रायश्चित्त करावं आणि तशी प्रायश्चित्त सांगितलेली आहेत. म्हणून या ठिकाणी मनुष्याचं जर सार्वत्रिक जरी शास्त्राला मानणारा किंवा शास्त्राविषयी श्रद्धा ठेवणारा पुरुष असला तरी तो देखील सत्यत्व भ्रम सोडायला तयार नसतो. आणि एवढं मोठं वेदशास्त्र, परंतु त्या वेदशास्त्रातला अर्थ करताना सगळे दर्शनकार जे आहेत ते भ्रमिष्ट झालेले आहेत. वेदाचं जे मनोगत आहे, वेदाचं मनोगत आहे वेदांतामध्ये. वेदाचा जो अंतिम निर्णायक तत्त्वज्ञानात्मक भाग जो उपनिषद आहे त्या उपनिषदाच्या भागाकडं कोणाचं लक्ष नाही. आणि जरी कोणी चिंतन केलं तरीसुद्धा त्या उपनिषद भाग हा अर्थवादात्मक आहे असं ते प्रतिपादन करतात. त्यामुळं त्या संस्काराने युक्त असणाऱ्या ह्या शिष्याला देखील स्वप्नस्थ पदार्थ मिथ्या आहेत आणि मिथ्या मानून त्याला दृष्टांत करायचं आणि जागृतीतले पदार्थसुद्धा स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहेत. म्हणजे जागृती आणि स्वप्न ह्या दोन्ही अवस्था एकच आहेत ही गोष्ट त्याच्या बुद्धीवर लवकर आरूढ होत नाही. आणि याच्यात हा जो 6व्या तरंगातला अधिकारी आहे हा अत्यंत तार्किक आहे. कोणती गोष्ट जी आहे तर ती तर्काच्या कसोटीवर घासूनच तो स्वीकार करायला तयार आहे, अंगीकार करायला तयार आहे, तसा नाही. म्हणून त्याचं डोकं जे आहे ते नेहमी उलटं चालतं. तर त्याच्यामध्ये गुरु त्याच्या कल्याणासाठी सांगतात की जागृत पदार्थ हे मिथ्या आहेत जसं स्वप्न. आणि हा काय करतो, जागृतीला दृष्टांत करतो आणि स्वप्नातले पदार्थ सत्य आहे. आणि जसं इकडं गृहीत कृत्य धरलेलं आहे, काल आपण परवा कधी चिंतन केलं होतं, थोडक्यात सांगतो की जगात ईश्वर आहे किंवा नाही याविषयी कालच मला वाटतं आपण चिंतन केलं. तर तार्किक म्हणतो की काय चक्षुर्वै सत्यम, तो परमात्मा दिसत नाही त्याचा अर्थ तो नाही. आणि तुम्ही काय त्याच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून आपलं सर्व जीवन उगळता घासता त्या परमात्म्याची सेवा करण्यासाठी असं तो म्हणतो, आहे की नाही याच्यामध्ये. आणि तो हा म्हणतो की परमात्मा हाच माझं काय सर्वस्व किंवा आश्रयस्थान आहे आणि त्या परमात्म्याच्या सेवेसाठीच मला जन्म
प्रदान केलेला आहे असं म्हणतो आणि त्याची उपासना करतो. तेव्हा तो त्याला विचारतो, जर समजा हे काही परमात्मा तोही पाहिला नाही, परमात्मा मी पाहिला नाही, अशा वेळेला जर परमात्मा नसेलच तर तू केलेला सगळा आटापिटा व्यर्थ जाईल आणि माझं मात्र काही बिघडणार नाही. मला कुठं नरकाला वगैरे जावं लागणार नाही, स्वर्गही नाही नरकही नाही, तुलाही स्वर्ग मिळणार नाही, मलाही नरक मिळणार नाही. मात्र तू ये लोकामध्ये शास्त्रविहित आचरण करत असताना जे काही कष्ट भोगले ते कष्टच तुझ्या पदरात पडले. मी मात्र मन मानेल तसा स्वैराचार करूनही माझं मात्र कुठंच बिघडलं नाही. तो म्हणतो इथं दोन विकल्प आहे, असेल तर नसेल तर. पण समजा असेल तर काय होईल? असेल तर काय होईल? माझं कल्याण होऊन जाईल आणि तुझी मात्र भिवंडी होईल. अशा प्रकारचा हा तार्किक जो आहे तो विचार करत असतो. म्हणजे काहीतरी एकाने दोघांचीही गृहीत कृत्य आहे. कोणती? एकाचे गृहीत कृत्य परमात्मा असेल तर, आणि एकाचं काय आहे? परमात्मा नसेल तर. असं दोन्ही गृहीत कृत्य. अगोदरच गृहीत धरलं आणि मग हा म्हणायला लागला ना, आणि त्याने अगोदर गृहीत धरलं आणि मग म्हणायला लागला. तर त्याचा असं आहे की दोघांची गृहीत कृत्य आहे. पण आता कोणतं गृहीत कृत्य चांगलं? परमात्मा असेल तर, म्हणजे परमात्मा आहे असं गृहीत कृत्य धरून बोलणं हे चांगलं आहे. नाही असं म्हणून हे काही चांगलं नाही. मग त्याच्यामध्ये श्रेष्ठता आहे की नाही? याच्यामध्ये आहे. तसं या ठिकाणी काही लोक, विज्ञानवादी जे लोक आहेत ते काय म्हणतात की परमात्मा वगैरे ही एक भूलथाप आहे की नाही? याच्यामध्ये हे लोकांना एक प्रकारचं भावना परतंत्र करणं आहे असं म्हणतात. या ठिकाणी बुद्धीला गहाण ठेवणं आहे. खरी तर यांचीच बुद्धी गहाण ठेवलेली आहे की नाही? कारण या जी गोष्ट असं सांगितलेलं आहे की अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम, किंवा जिथं मनुष्याच्या बुद्धी कुंठित होते त्यावेळेला त्या मनुष्याला जर कोणतं येते एक वचन आहे की त्यावेळेला तस्य शास्त्रस्य शास्त्रता, असं जी एखादी गोष्ट जीवाच्या बुद्धीला अज्ञात असते आणि नाही ते तर आहेत. एखाद्या अज्ञात गोष्टी ज्या वेळेला आपल्याला अचिंत्य हा खलु ये भावा न तांस तर्केन योजयेत. ज्या अचिंत्य गोष्टी आहेत मनुष्याची बुद्धी तिथपर्यंत पोहोचत नाही. कोणत्याही सगळ्या देशाचा शोध घेऊ शकते का बुद्धी? सगळ्या काळाचा, सगळ्या वस्तूंचा. म्हणजे जिथं कुंठित होते बुद्धी त्या ठिकाणी न तांस तर्के न योजे, त्या ठिकाणी तर्क करीत बसू नये. मग त्याचं ज्ञान कसं व्हायचं अतर्क्य गोष्टीचं? तर शास्त्राने प्रतिपादन केले याच्यावर विश्वास ठेवा. आणि तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते. गृहीत कृत्य हे एकाने गृहीत कृत्य दिलं, जे सांगितलं ते आपल्या बुद्धीच्या माध्यमातून. आणि कोणतं सांगितलं? जे गृहीत कृत्य त्याने धरलं त्याच्या वास्तवतेपर्यंत त्याची बुद्धी गेलीच नाही आणि तेच वास्तव आहे असं तो समजून बसला. लक्षात येत आहे ना? आणि ज्याची बुद्धी कुंठित झाली त्यालाही त्याच्यापर्यंत वास्तवापर्यंत जाता आलं नाही. पण वास्तव तत्व शास्त्राने सांगितलं, म्हणून शास्त्राने सांगितलेलं ते गृहीत कृत्य ज्यांनी स्वीकारलं तर त्याचं काय झालं? त्याचं जीवन हे परिपूर्ण झालं किंवा त्याच्या जीवनामध्ये त्याला समाधान प्राप्त झालं असं आहे. गृहीत कृत्य इकडेही पण गृहीत कृत्यच आहे. कोणतं? शास्त्राला अनुसरणं. आणि इकडे पण गृहीत कृत्य आहे, पण कोणतं आहे? बुद्धीला अनुसरणं किंवा विज्ञानवादाला अनुसरणं. अशा प्रकारचं गृहीत कृत्य. आता दोन्हीपैकी कोणाची निवड करावी? जाणकार माणसाने. दोन्हीचा प्रसंग आपल्या समोर आला तर कोणतं गृहीत कृत्य धरणं चांगलं आहे? तर त्यांनी सांगतात हे जे विज्ञानवादी लोक आहे, बुद्धिवादी लोक आहेत, ते बुद्धीचा आश्रय करतात आणि गृहीत कृत्य धरतात. त्यांच्या नादी लागणं म्हणजे एखाद्या भ्रमिष्ट राक्षसाच्या नादी लागणं आहे. राक्षस आणि तो कसा पुन्हा भ्रमिष्ट. मग त्याच्यामध्ये किंवा एखाद्या माकडाच्या नादी लागण्यासारखं आहे. ते काय मरकट हे स्वभावातच कसं आहे? चंचल. आणि त्या मरकटाने पुन्हा काय केलेलं आहे? सुरापान केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याला वृश्चिक दंश झालेला आहे, विंचू चावलेला आहे. आणि अशा वेळेला काय त्याच्या जीवनात होईल? यद्वा तद्वा भविष्यती. अशा प्रकारचं त्याची स्थिती आहे. तसं इथं जो मनुष्य शास्त्राचं अनुसरण करणारा आहे त्याला याच्यापैकी शास्त्राचं अनुसरण करतो म्हणजे त्याच्या बुद्धीचं यद्वा तद्वा होईल का? होणार नाही. शास्त्राला अनुसरणाऱ्या बुद्धीनं हे गृहीत कृत्य धरलं तर त्याच्या जीवनाची नाव जी आहे तर ती परतीराला जाईल, ती मोक्षाला प्राप्त होईल, जन्ममरण परंपरेतून मुक्त होईल. आणि हा काय करेल? हा नास्तिक कितीतरी वेळा याला किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, अशा प्रकारची स्थिती. म्हणून काही लोक म्हणतात, काही लोकांना वाटतं की नाही पण हे फार मोठे विज्ञानातले आहे आणि विज्ञानातले आहे भटकर सर उदाहरणार्थ, आणि म्हणे की ते आता अध्यात्माकडे वळले. अरे खरं अध्यात्म हेच
हेच विज्ञान आहे, हे विज्ञानाचं विज्ञान आहे. बुद्धी त्यांनी एक भाषण केलं संत संमेलनामध्ये की जिथं मनुष्याची बुद्धी कुंठित होते तिथून ह्या अध्यात्माची काय आहे सुरुवात आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे याचा अर्थ त्यांनी गृहीत कृत्य कोणाला धरलं, शास्त्राला धरलं. अशी स्थिती पाहिजे. म्हणून खरा समंजस माणूस आहे तो पहिलं कशाचा विचार करेल, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. शास्त्र ह्या संबंधाने काय म्हणतं, मृत्यूतर जीवनाविषयी काय म्हणतं, पुनर्जन्माविषयी काय म्हणतं, कोणती गोष्ट साधं आपल्याला झालेला रोग त्या रोगाविषयी शास्त्र काय म्हणतं, ह्या सगळ्या गोष्टी शास्त्राला अनुसरणारा जो मनुष्य आहे त्याला कमी श्रमात. आणि हे जे विकल्पवादी तार्किक लोक असतात यांची बुद्धी कधी स्थिर होत नाही. कारण तर्काने केलेला पुन्हा त्या तर्कामध्ये त्या तर्काने केलेला हा निश्चय स्थिर राहत नाही. कारण का पुन्हा संशय जर आला तर संशय काय आहे, पुन्हा द्विकोटी देव आहे का नाही, मी म्हणतो खरं पण ऐक नाही असं त्यांना वाटतं. असेलही नसेलही ऐक नाही, असेलही आणि नसेलही अशा त्याच्यामध्ये त्यांची बुद्धी जी आहे ती हेलकावे खात राहते. म्हणून त्यांच्या पदरात काहीच पडत नाही. आता हा जो शिष्य आहे त्यांनी तर्कही जरी करायचं झालं तरी श्रुतिमतच तर्क अनुसंधिताम, श्रुतीला अनुसरून अशा प्रकारचे तर्क केले पाहिजे. तर्कताम मा कुतर्कताम, तर्क करावं पण कुतर्क करू नये. ह्या शास्त्राच्या मर्यादा आहेत. किंवा ज्या माणसाला आपलं जीवन जे आहे ते सुरळीत एक सुचारू रूपाने ज्याला जीवनयापन करायचं आहे त्याला एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे शास्त्राची कास धरणं, शास्त्राला प्रमाण मानणं आणि त्यानुसारच आपल्या जीवनातल्या भावनेचंही वळण. भावनासुद्धा कोणत्याही प्रकारची भावना करून चालणार नाही. शास्त्राने सांगितलं क्रिया शास्त्रानुसार आणि ज्ञान विचार जो आहे तो सुद्धा काय आहे शास्त्रानुसारीच असला पाहिजे. असं जर असेल तर त्या मनुष्याला फार कमी कष्टामध्ये आणि इतका अल्प आयुष्य मानव देव शतगणिले ते अर्धरात्र काय बरोबर आहे ना. आणि पुढे मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काही भजनाशी उरले ते पाहेगा. ते मधले ते एवढं आयुष्य 100 वर्षातलं जातं जे काही थोडंसं पदरात पडतं आणि त्या पदरात पडलेल्या जर त्याने अशा प्रकारच्या कुतर्कांच्या संगतीमध्ये किंवा तार्किक विचारामध्ये जर त्याने त्याचा वेच केला तर त्याला जे वास्तवता प्राप्त व्हायला वेळच कुठं राहणार आहे. विचारकरिता वाया जाय काळ, लटिकेचे मुळं फजितीचे, अशा प्रकारची त्याची स्थिती होईल. परंतु ही गोष्ट ह्या शिष्याच्या ध्यानी आलेली नाही. म्हणून त्याच्या डोळ्यासमोर तेच चिंतन हाही ऐकत होता आणि 2 भावांनीही तेच चिंतन ऐकलं तरी ते दोघं त्याच्या डोळ्यासमोर मुक्त झाले, कृतार्थ झाले. हा म्हणतो की मी त्याच ऐकून कृतार्थ व्हायला पाहिजे होतं. परंतु हे तर्क म्हणजे स्वामी महाराज म्हणायचे एक प्रकारची मळमळ आहे. जर मनुष्याला जेव्हा मळमळ होते तेव्हा उलटी झाल्याशिवाय त्याला आराम वाटत नाही. तसं याला आपल्या शंकांचं निवेदन श्रीगुरूंच्या पुढं जर केलं नाही तर ही गोष्ट चांगली नाही. त्याच्या ठिकाणी उलट जास्त अस्वस्थता येते. म्हणून असा तार्किक जरी असला तरी हा भाग्यवान आहे. याला एका योग्य अशा महापुरुषाची भेट झालेली आहे आणि त्या महापुरुषाच्या पुढं हा काही नसलं, थोडं कमी वैराग्य असलं परंतु बुद्धी तीक्ष्ण आहे. आणि अशा वेळेला याला असं वाटतं की आपल्या स्वबुद्धीवर भरोसा देतोय खरा, आपण ठेवतोय खरा, पण न जाणो ही बुद्धी आपल्याला आडवाटेला घेऊन जाऊ शकते. म्हणून महाजनो गतः येन सहा पंथा, महापुरुष ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने जाणं उचित आहे असं वाटतं. पण बुद्धी जी आहे ती बुद्धी काय करते, पुन्हा वारंवार डोकं वर काढते. परंतु डोकं वर काढते आणि मला जे कळतं ते कोणालाच नाही आणि मी म्हणतो तेच सत्य असंही आग्रहाने प्रतिपादन करण्या इतकं सात्विक धैर्य याच्या ठिकाणी नाही. आणि आपलं भवितव्य उज्ज्वल व्हावं अशी त्याच्या मनामध्ये आकांक्षा आहे. आणि म्हणून तो ज्या आलेल्या शंका त्या आपल्या श्रीगुरूंच्या पुढं निवेदन करतो. बरे तो उलटा चालत असला परंतु आपलं उलटं चालणं कोणापुढं दाखवतो, तो त्या श्रीगुरूंच्या पुढं सांगतो. आणि तेच सांगण्यातली ही एक प्रक्रिया आहे. तो शिष्य म्हणतो महाराज स्वप्न पदार्थांची उत्पत्ती मानून स्वप्न दृष्टांताने आपण जागृतीतील पदार्थ मिथ्या सांगता. आपण काय करता, स्वप्न पदार्थ तुम्ही आतापर्यंत काय सांगता, स्वप्नातले पदार्थ अगोदर होते का नंतर होते का? आणि ज्या अर्थी भासले त्या अर्थी कोणताही पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय भासत नाही. पण उत्पन्न झालेला पदार्थ भासतो परंतु तो पदार्थ अगोदर नसतो, नंतर नसतो, मधल्या काळात दिसला तरी तो पदार्थ तत्वतः नसतो. फक्त प्रतीती मात्र सत्ता असते. तत्वतः त्रिकालाबाधित अशी त्याची सत्ता नसते. आणि असे जे पदार्थ असतात की जे पदार्थ आधी नाही नंतर नाही मधल्या काळात भासले तरीसुद्धा त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभाव रूपच
खूपच आहेत अशा पदार्थांना काय म्हणतात? मिथ्या, सदसद, विलक्षण, अनिर्वचनीय असं म्हणतात. आणि याच्यासाठी उदाहरण कोणाचं आहे? स्वप्नाचं, आहे की नाही? म्हणून स्वप्न कसं आहे? मिथ्या. तसंच जागृतीतले पदार्थसुद्धा उत्पन्नच होतात की नाही? जागृतीचे पदार्थ नाश होतात की नाही? मग स्वप्नातल्या पदार्थाला उत्पत्ती नाश होताना जेव्हा पाहता, त्या उत्पत्ती नाशावरून त्या पदार्थांना तुम्ही मिथ्या असं म्हणता. तर जागृतीतले पदार्थसुद्धा काय आहे? उत्पाद्य आणि विनाश्य आहेत, ऐका, उत्पन्न होणारे आणि विनाश पावणारे आहेत. मग स्वप्नाप्रमाणे ते पदार्थ अर्थात मिथ्या आहे असं आपण आम्हाला सिद्धांत रूपाने प्रतिपादन करता. ठीक चाललंय ना? तो सांगतो स्वप्न पदार्थाची उत्पत्ती मानून स्वप्न दृष्टांताने आपण जागृतीतले पदार्थ मिथ्या सांगतात. आता तो काय म्हणतो? पण मला असं वाटतं की याच्या उलट जागृतीचे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून सत्य आहेत. त्या जागृतीच्या दृष्टांताने जागृतीप्रमाणे स्वप्नाचे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून तेही सत्यच आहे. तो काय म्हणतो? आता तुम्ही अगोदर गृहीत कृत्य काय झालं? स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होतात म्हणून मिथ्या असं तुम्ही अगोदर धरलं आणि मग जागृतीतले पदार्थ उत्पन्न होतात म्हणून मिथ्या असं आपण काय करता? ठोस भरीव रीतीनं सिद्धांत रूपाने आम्हाला प्रतिपादन करतात. गुरुजी असं म्हटलं तर चालणार नाही का? आता आम्ही काय करतो? तुम्ही ज्या स्वप्नाला दृष्टांत केला, आम्ही कोणाला दृष्टांत करतो? जागृतीला. आणि असं एक गृहीत कृत्य धरतो, जागृतीतले पदार्थ उत्पन्न होतात. परंतु सगळ्या लोकांना विचारा बरं, जागृतीतले पदार्थ मिथ्या आहे का? कोणी म्हणतंय का? नाही, ऐकी नाही. आणि एक पाहत असा एकाची दळणी, ऐकी नाही. एक जण उत्पन्न होतं, मरतो, हे सगळे लोक पाहतात की नाही? पण लोक सावध त्या गुन्हेकारी नव्हा, लोक सावध झाले का हे मिथ्या म्हणून? का? तर पडिली हे रूढी जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून. सगळ्या लोकांना व्यवहार पडलेला काय? जागृतीतले सगळे घडणारे व्यवहार काय आहेत? सत्य आहेत, आहे की नाही? आणि जागृतीमध्ये त्यांना दिसत नाही का कोणताही पदार्थ जायते, हस्ती, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यते, हे सगळ्यांना माहीत आहे की नाही? आहे. तरी सगळे लोक काय म्हणतात? जागृतीला काय मानतात? सत्यच मानतात. मग उलट तुम्ही असं गृहीत कृत्य धरणं चांगलं आहे ना. जगामध्ये जे आपल्या जागृतीमध्ये पदार्थ उत्पन्न होतात, आहे की नाही? मग उत्पन्न होणारा जो पदार्थ आहे जसं तिथं उत्पन्न होतात तुम्ही मिथ्या म्हणता आणि मग काय करता? स्वप्नाला दृष्टांत करता आणि जागृतीला मिथ्या म्हणता. याच्या उलट असं म्हटलं तर काय हरकत आहे गुरुजी? की जागृतीतले पदार्थ उत्पन्न होतात म्हणून ते काय आहे? सत्य. आणि स्वप्नातले पदार्थ तर उत्पन्न होतात. मग जे जे उत्पन्न होतं ते काय असतं? सत्य. याला उदाहरण कोणाचं द्यायचं? दृष्टांत जागृतीचा. जागृतीतले पदार्थ उत्पन्न होतात म्हणून ते सत्य आहेत, स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होतात म्हणून ते देखील सत्य आहेत. आणि असंच म्हणणं बरं आहे असं मला वाटतं. एवढ्या लोकांच्या जर बहुमताने ठरवलं की जागृतीतले पदार्थ सत्य का मिथ्या, तर द्वित्रिणाम उपजायते. सगळ्या विश्वात कोणीतरी 2-3 लोक ते असं नाही म्हणणार मिथ्याच आहेत, ते असं म्हणतील सत्य आहे का मिथ्या. असं बऱ्याच अनादिकालापासून गौडपादाचार्य वगैरे व्यासाचार्य सांगतात, ते तर मिथ्या म्हणतात बा. पण मिथ्या का सत्याचा निर्णय अजूनही आम्हाला झाला नाही, अजून आमच्या अंतःकरणात जिज्ञासा जागृत आहे असं म्हणतील. एवढा उहापोह करण्यापेक्षा तुम्ही असं सरळ म्हणून चला की जागृतीतले पदार्थ उत्पन्न होतात म्हणून ते सत्य आहे, तसे स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होतात म्हणून तेही पदार्थ सत्य आहेत. त्या जागृतीच्या दृष्टांताने जागृतीप्रमाणे स्वप्नाचे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून तेही सत्य आहेत असे म्हटले तर स्वप्नस्थ पदार्थांना सत्यत्व येण्यास काय हरकत आहे? गुरुजी तुमच्या खिशातलं काय जाणार आहे का? हां, तुमच्या पोटातलं पाणी न हालता तुम्ही मी म्हणतो ते काय आहे? बरोबर आहे असं सरळ म्हणावं. जागृतीतल्या पदार्थाप्रमाणे स्वप्नातले पदार्थ हे उत्पन्न होऊन भासतात. जे जे उत्पन्न होऊन भासतं ते पदार्थ सत्य असतात. बहुमताने ही गोष्ट सिद्ध आहे, आहे की नाही? मग तुम्हीच एकटे कशाला एवढा अपवाद घेता, आहे की नाही? दुनियाचा सगळ्यात एवढे 12 दर्शनकारापैकी तुम्हीच एकटे कशाला वेगळे निवडून पडता? तुम्ही सुद्धा काय करा, आमच्याच प्रवाहात या. म्हणून वेदांताला खूप आहे, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन हे करताना जीवा हे आगोज पडती आघात येऊन या नित्य नित्य वारू. सगळे लोक जगाला काय म्हणतात? सत्य म्हणतात. स्वप्नस्थ पदार्थांना सत्यत्व येण्यास काय हरकत आहे? स्वप्नस्थ पदार्थांना मिथ्या ठरवायचे असले तर जागृतीतील पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीत होतात म्हणून सत्य आहे आणि स्वप्नाचे पदार्थ उत्पन्न न होता प्रतीत होतात म्हणून मिथ्या असा नियम केल्यास हरकत नाही असे मला वाटते. आता तो त्याच्या पुढे जाऊन गुरुजींना समजावून सांगतो. तो म्हणतो असं तुम्ही म्हणायला काय हरकत आहे? हे जे जागृतीतले पदार्थ आहे ना,
कारण काय आहे, स्वप्नात सत्यत्व सिद्ध करणं हे फारच कठीण गोष्ट आहे. हे त्यालाही अंतःकरणात आहे. आपण दृष्टांत करून सांगतोय खरं गुरुजींना, पण गुरुजी आपलं बारसं जेवलेले आहेत, त्यामुळं स्वप्नातल्या पदार्थांना सत्य श्रुती नाही, तशी युक्तीसुद्धा नाही आणि अनुभवसुद्धा नाही. अनुभवाचा आपलाप करता येत नाही. श्रुतीच्या विरुद्ध जायचं म्हटलं तर मातेची जो थाने पाडी वेदा निंदितो चांडाळ असाही आक्षेप येतो. युक्तीपुढं सुद्धा सिद्ध करता येणार नाही. युक्तीनं जर म्हटलं की स्वप्नात मी तुला, स्वप्नातला मित्र खराच आहे की नाही हे ठरवलं तर लगेच ते युक्ती काढतील. स्वप्नातल्या मित्राला तू 100 रुपये उसने दिले होते, ते जागृतीत आल्यानंतर तू त्याच्याकडं मागायला जाणार का? हा म्हणून नाही हो, हे काही शक्य नाही आहे की नाही, याची बुद्धी कुंठित होऊन जाईल की नाही. मग श्रुती युक्ती आणि अनुभव नाही प्रतिज्ञा मात्रेनं वस्तुस्थिती किंतु लक्षणं प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी असं झाल्यामुळं तो म्हणतो बरोबर आहे, स्वप्नातल्या पदार्थांना सत्यच म्हणा या उत्पन्न, असं तुम्ही जरा थोडं सिद्धांतात बदल करा. जागृतीतले पदार्थ उत्पन्न होतात म्हणून सत्य आणि स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होतात म्हणून मिथ्या, असं तुम्हाला मान्य नसेल तर असं म्हणा तुम्ही, स्वप्नातले पदार्थ उत्पन्नच न होता भासतात, उत्पन्न झाले नाही आणि तरी भासायला लागले. जर एखादा पदार्थ उत्पन्न न होता भासत असेल तर तो पदार्थ मिथ्या म्हणायला हरकत नाही. तेव्हा स्वप्न आणि जागृती याच्यामध्ये त्याला ऐक्य सिद्ध होऊ द्यायचं नाही. काही का होईना भेद मानाच आहे की नाही. त्याच्यामध्ये त्यांनी दिलं येऊ उदरम अंतरम कुरुते अथ तस्य भयम भवती. श्रुतीमाता सांगते की जीवात्मा आणि परमात्म्यामध्ये यत्किंचितही अंतर करतो म्हणजे भेद करतो तर त्याला काय होईल, जन्म मरण परंपरारूपी भय हे प्राप्त होणार. आता यत्किंचितही अंतर ठेवायचं कधी राहणार नाही, जर तो जीवात्मा आणि परमात्म्याच्या लक्ष स्वरूपावर ते पिंड आणि ब्रह्मांडात्मक असणारं जे देहरूपी पिंड किंवा हे ब्रह्मांड हे सगळं मिथ्या ठरलं तर आहे की नाही. जागृती स्वप्न सुषुप्ती किंवा उत्पत्ती स्थिती आणि संहार ह्या ज्याही काही अवस्था असतील त्या सगळ्या अवस्था काय आहेत, मिथ्या आहेत. असं जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत त्याला जीवब्रह्माच्या ऐक्याचं ज्ञान होणार नाही. जीवब्रह्माच्या ऐक्याचं ज्ञान कधी होईल, जगत मिथ्या ठरल्याशिवाय होईल का? आणि जगत मिथ्या कधी ठरेल, जर जीवब्रह्माचं ऐक्य झालं तर. अगोदर कोणतं घडेल का युगपत घडेल? युगपत घडेल. आता जेवढे लोक राहिलेत तेवढ्याने हे चांगलं चिंतन करा. हा 6वा तरंग जर चिंतन आपलं झालं ईश्वर कृपेने तर आपल्याला गौडपातकारिका योग वाशिष्ठ या ग्रंथाचं सुद्धा भले नाही आपल्या संस्कृतीमध्ये विशेष अवगाहन करता आलं तरी त्याचा जो आशय आहे त्या आशयामध्ये आपण मरेपर्यंत रममान होऊ शकतो. परंतु ह्या 6व्या तरंगाचं चिंतन अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यामध्ये कोणाला काही शंका आली, आता थोडे लोक आहेत याला आणि फार वाढणार नाहीत आता बहुतेक याच्यामध्ये, तर काही पण विचारत जा, आता विचारत जा, नंतर विचारत जा, अगोदर विचारत जा, पण हा तरंग चांगल्या प्रकारे चिंतन करा. दिसायला सोपी अक्षर आहे त्याच्यामध्ये, याचा आशय म्हणजे भरपूर गंभीर आहे याचा. आणि हा आशय सगळा जर आपण वस्तुस्थितीने लावलं तर माणसाच्या मनात जे तर्क येतात हा कसा आहे, तार्किक आहे, हा कनिष्ठ अधिकारी आहे. तर ज्या आपण आपल्याला जर ह्या अध्यायाप्रमाणे शंका आल्या तर आपण सुद्धा कोणते अधिकारी आहे, कनिष्ठ अधिकारी. तुम्ही म्हणा नाही पण कनिष्ठ म्हणता, मध्यम तरी म्हणा, उत्तम म्हणा. आता म्हणा काय, आता जे अर्थी या तरंगाला बसलाय आहे की नाही, बसलाय तर त्याला कसं काय म्हणायचं आहे की नाही. सांगणाऱ्याला जे अर्थी याच्यात रस वाटतो त्या अर्थी तो त्याच प्रकारचा अधिकारी आहे, ऐकणारे सुद्धा त्याच प्रकारचे अधिकारी. काही असलं तरी काय, कुछ तुम समजे को हम समजे करून तो तरंग जो आहे तो तरंगातून आपल्याला ओलांडून जायचं ना. साचलू न मोडी तो पाणी याचा पण कनिष्ठ अधिकारी वा फार मोठा कर्मठ उपासनेपेक्षा फार फार मोठा. आणि जर त्याचं संशयाचं निराकरण झालं तर त्याच्या आनंदाला जोड नाही. आता त्याला तर्कशुद्ध पद्धतीने विचार केले, श्रुतीनं केलेलं आहे, युक्तीनं केलेलं आहे. आता फक्त काय राहिलं आहे, अनुभव. श्रुतीयुक्तीनं झालेला अनुभव घ्यायचं म्हणजे काय, त्याला फक्त मीच म्हणायचं. काय त्याला आता शंका राहिली नाही, मग मी म्हणेल नाही तर काऊन म्हणेल आता दुसरं. ब्रह्माला मी म्हणेल तर नाही म्हणेल तर काय करील आता, आहे की नाही. आणि जे ब्रह्माला मी म्हणतो त्याला काय कोणतं फल मिळतं, किती श्रेष्ठ फल मिळतं, 6 काष्टा 6 परागती.
आता सांगतात स्वप्नस्थ पदार्थ, तो कसं सांगतो बघा, स्वप्नस्थ पदार्थांना मिथ्याच ठरवायचे असले, स्वप्नस्थ पदार्थांना मिथ्या असं तुम्हाला जर म्हणायचंच असलं तर तुम्ही काय म्हणा, जागृतीतील पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीत होतात म्हणून सत्य. जागृतीतले सगळे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून त्यांना काय म्हणायचं, सत्य. आणि असा सगळा लोकव्यवहार आहे की नाही? लोकांच्यामध्ये जागृतीला कोणी मिथ्या म्हणतं आहे का? नाही. त्याचं कारण काय आहे? तुम्ही असा फरक करावा, जे पदार्थ उत्पन्न होऊन भासतात ते कुठं स्थिती आहे? जागृतीतली. मग जिथं पदार्थ उत्पन्न होऊन भासतात ती जागृती अवस्था काय आहे? सत्य आहे. आता स्वप्नात आणि जागृतीत काय भेद आहे? अहो, स्वप्नातले पदार्थ उत्पन्न न होतात भासतात. तर स्वप्नात झालेला मुलगा तो कोणापासून उत्पन्न झाला आहे की नाही? मग याचा अर्थ तो पदार्थ उत्पन्न झाला आहे का नुसताच भासला आहे? याचा अर्थ तो उत्पन्न न होताच भासला, म्हणून त्याला काय म्हणायचं? मिथ्या. स्वप्नातले पदार्थ उत्पन्न न होता भासतात म्हणून ते मिथ्या असं ठरवा, आणि जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन भासतात ते पदार्थ काय आहेत? सत्य आहे. असा सत्य आणि मिथ्या यांचा विभाग किंवा विश्लेषण पृथक्करण करून तुम्ही चांगल्या प्रकाराने जाणं, आणि इथून पुढं पाठात देखील अशाच प्रकारचं तुम्ही सिद्धांत रूपाने सांगणं चांगलं आहे असं कोण सांगतो? शिष्य. आणि त्यामुळं बरेचसे लोक तुम्हाला मानायला पण लागतील, कारण त्यांची समज काय आहे? तुम्ही स्वीकारलेली आहे, ऐकी नाही. म्हणून त्यांची संख्या पण जास्त आहे. तुम्हाला जर संख्या वृद्धी करायची असेल, भीड करायची असेल, गर्दी करायची असेल, तर सगळ्या लोकांचा काय केलं पाहिजे? तुम्ही समावेश करून घेतला पाहिजे. आता बहुमताचं काय आहे? दुनिया आहे असं कदाचित तुम्हाला जर वाटत असेल, पण तुम्हाला नसलं वाटेल तरी वाटू द्या, कारण आम्हाला तुमची चिंता आहे. तुम्हाला ऐके ना, आम्हाला वाटतं की किमान डाग देऊ नये तुम्हाला कोणी असं. म्हणून आता सांगतात स्वप्नस्थ पदार्थांना मिथ्याच ठरवायचे असले तर जागृतीतील पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीत होतात म्हणून सत्य, आणि स्वप्नाचे पदार्थ उत्पन्न न होता प्रतीत होतात म्हणून मिथ्या. आहे की नाही? स्वप्नातले पदार्थ उत्पन्न न होता प्रतीत होतात म्हणून ते मिथ्या. जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीत होतात म्हणून ते सत्य. असा नियम केल्यास हरकत नाही. असा नियम करायला काय हरकत नाही, पण एवढं धैर्य नाही असाच नियम करा असं नाही म्हणून असे मला वाटते. म्हणजे मला वाटतं की काय हरकत नाही तुम्ही केलं तर असं तो म्हणतो. म्हणजे माझ्या अल्पबुद्धीला असं वाटतं. आपल्याला जरी या ठिकाणी हा थोडा उद्धट किंवा दिसत असला तरी तसा नाही. हा अनन्य शरणागत झालेला आहे. ते दोन भाऊ मुक्त होऊन गेले आणि यांचं समाधान झालं. आता माझं तर काही पदरात पडलं नाही, आता आणखीन कशाला काळ घालवायचा? त्याला एवढे मुक्त ते स्वामी महाराजांना एक मनुष्य आला तर ते म्हटले किंवा तो म्हणे की माझं काही समाधान होत नाही. तर याच्यात तर स्वामी महाराज म्हणले ठीक आहे, आता मी तुला 5-6 वर्ष सांगितले म्हणणे, मला जे येतं ते सर्व सांगितलं, तू आता काशीला जा किंवा कुठं ऋषिकेशला जा, तिथं तो अभ्यास कर. म्हणजे तिथं मग आता माझे हात टेकले म्हणणे तुला. ते म्हणलं तसं नाही चालणार म्हणणं, मुक्त झालं तर तुमच्याकडूनच होईल असं तसा आहे हा. तो म्हणतो की सत्य आणि स्वप्नाचे पदार्थ उत्पन्न न होता प्रतीत होतात म्हणून मिथ्या असा नियम केल्यास हरकत नाही असे मला वाटते. म्हणजे यांनी त्यांचा आश्रय केलेला आहे की नाही. वरून जरी तो तर्क करत असला तो असा अश्रद्ध नाही, तो त्याच्या मनामध्ये एक ठाम निश्चय आहे की यांच्या चरणाजवळ बसून आपण आपल्या शंकांचं निराकरण करू. आता याला श्रीगुरू उत्तर देतात. शंका चांगली कळली, शंका कळली की उत्तर कळल्यासारखंच आहे. बघा, स्वप्न पदार्थ योग्य देश काल सामुग्री वाचून उत्पन्न होतात. श्रीगुरू त्याला सांगतात, आता हे शिष्य, पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीत होत नाही हे अनेक वेळा मागे सांगितले आहे, आणि ज्या अर्थी स्वप्नस्थ पदार्थाची प्रतीती होते त्या अर्थी त्यांची उत्पत्ती मानलीच पाहिजे. पण नुसती उत्पत्ती होणे हे सत्यत्वास किंवा मिथ्यास्वास हेतू नाही. पदार्थाची उत्पत्ती योग्य देश काल सामुग्री वाचून असेल तर तो उत्पन्न झालेला पदार्थही मिथ्या असतो. म्हणजे योग्य देश काल सामुग्रीचा अभावच मिथ्यात्वास कारण आहे. स्वप्नातील हस्त्यादिकांच्या उत्पत्तीस योग्य देशकाल अनुकूल नाहीत, कारण स्वप्नातील देशकालापेक्षा विस्तीर्ण देशात व दीर्घकालात उत्पन्न होणारे हस्त्यादिक पदार्थ स्वप्नाच्या क्षणमात्र कालात आणि अल्प कंठदेशात उत्पन्न होतात म्हणून मिथ्या आहेत. चांगलं पहा.
तुम्हाला अगोदर चिंतन झालेलं असल्यामुळे नेहमी आपलंही चालतं, पुन्हा तिथे पाठात होतं तर कंटाळवानं किंवा याचं हे नाही ना वाटत याचं पुनरावृत्ती, नाही तर आपण थोडं वेगाने पण घेऊ शकतो. ह्याची एक नजर आली, याच्यातले एक 2-4 एक निकष आपल्याला कळले का पुढं काय सगळ्या ठिकाणी तेच करायचं, सगळ्या दृष्टांत करायचं स्वप्नाला आणि जागृती मिथ्या ठरवायची. पण आता थोडंसं त्याच्यामध्ये आपला प्रवेश व्हावा म्हणून सुरुवातीला पहा. आता शिष्य म्हणतो, आपलं श्रीगुरू म्हणतात, हे शिष्य, पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीती होत नाही हे अनेक वेळा मागे सांगितले आहे. आता पाठीमागे आतापर्यंत अनेक वेळा सांगितलं कोणताही पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीतीला येत नाही. वंद्यापुत्र उत्पन्न झाला आहे का? नाही. त्याची प्रतीती होते का? नाही. हे सगळं जे चिंतन करायचं ना, बरेचसे लोक काय करतात, 5व्या तरंगापर्यंत चिंतन करतात, 6वा तरंग क्लिष्ट आहे म्हणून सोडून देतात किंवा परीक्षेपुरता त्याचा अभ्यास करतात. आपण जेव्हा गावाकडे जातो, कीर्तन प्रवचन हे करतो, तेव्हा काही लोक आपल्याला असे भेटतात की विचारसागराच्या शंका विचारतात, किंवा काही लोक म्हणतात की त्याच गावात जिज्ञासू असतात, ते म्हणतात आम्हाला काहीतरी हा ग्रंथ सांगा, तुम्ही तिथं शिकले. तर आपल्याला काय वाटतं, आता आपण आपली उपस्थिती राहत नाही एकतर, आणि ह्या गोष्टी कठीण आहे म्हणून आपण सांगायला प्रवृत्त होत नाही. पण याच्यापासून खूप उपयोगिता आहे, याच्यामुळं समाजाचं खूप मोठं उत्थान होणार आहे. म्हणून हे सगळे विचार बारकाईनं आपण हे ग्रंथ शिकायचे म्हणजे फक्त आपल्याला हे कळले एवढ्यासाठी नाही, पटले एवढ्यासाठी सुद्धा नाही. कळणं आणि पटणं, झेपणं, रंगणं तर आहेच आहे, पण जे जे आपणाशी ठावे ते ते इतरा शिकवावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन, समर्थ म्हणतात. म्हणून ही सगळी गोष्ट, ह्या सगळे चिंतन आपल्याला निर्धास्तपणे सांगता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये थोडीफार त्रुटी असली तर आपण काही फार मोठं सरस्वतीचे पुत्र नाहीत, पण यथाशक्ती तो सिद्धांत आरूढ करून देण्याइतका जेवढा आपल्या बुद्धीवर झाला आहे तेवढं दुसऱ्याला सांगण्याइतकं हे आपण वक्ते आहेत. याचे श्रोते म्हणून बसायचंच नाही, आपण वक्ता म्हणूनच बसायचं. ही चाललेली सच्चर्चा आहे. एवढ्या म्हणजे इतकं बारकाईनं त्याचं ग्रहण करायचं म्हणजे आपल्याला पुढं चिंता राहणार नाही. तो शिष्याला सांगतात गुरु की अरे तुला पाठीमागे अनेक वेळ कोणताही पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीतीला येत नाही. वंद्यापत्र प्रतीतीला येतो का? शशशृंग प्रतीतीला येतं का? आकाशपुष्प प्रतीतीला येतं का? नाही, कारण ते पदार्थ उत्पन्न झाले नाही. नरशृंग नरविशान मनुष्याचं शिंग येते का प्रतीतीला? नाही. ज्या अर्थी प्रतीतीला येतं त्या अर्थी तो पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीतीला येत नाही, हे तुला पाठीमागं अनेक वेळा सांगितलं. आणि ज्या अर्थी स्वप्नस्थ पदार्थाची प्रतीती होते त्या अर्थी त्याची उत्पत्ती मानलीच पाहिजे. जागृतीत पदार्थांची प्रतीती येते त्या अर्थी जागृतीतले पदार्थ उत्पन्न झालेत का नाही. आणि स्वप्नातही पदार्थाची प्रतीती येते. जो प्रतीतीला येणारा पदार्थ हा अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती होत नाही, हा सिद्धांतच आहे, अकाट्य सिद्धांत आहे. आणि ही तुला पाठीमागं अनेक वेळा सांगितलं. ते म्हणून काय झालं पाहिजे, स्वप्नातल्या पदार्थांची तुला उत्पत्ती मानावा लागेल. प्रतीतीला येतात ना, जो पदार्थ प्रतीतीला येतो तो उत्पन्न होऊनच प्रतीतीला येतो. पण नुसती उत्पत्ती होणे हे सत्यत्वास किंवा मिथ्यात्वास हेतू नाही. तर समजा स्वप्नातला पदार्थ उत्पन्न न होता प्रतीतीला येतो म्हणून तो मिथ्या, जागृतीतला पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतीला येतो म्हणून तो सत्य, असं तुला काहीच विधान करता येणार नाही. पदार्थ जो आहे तो पदार्थाची उत्पत्ती होणं किंवा न होणं हे त्या पदार्थाच्या सत्यत्वाला किंवा मिथ्यात्वाला कारण नाही. पदार्थ उत्पन्न हो किंवा पदार्थ उत्पन्न न हो, उत्पन्न झाला की तो सत्य आहे आणि उत्पन्न न होता प्रतीतीला आला की तो मिथ्या आहे. हा त्या सत्यत्वाचा आणि मिथ्यात्वाचा निकष मुळीच नाही. पदार्थाची उत्पत्ती योग्य देशकाल सामुग्री वाचून असेल तर तो उत्पन्न झालेला पदार्थही मिथ्या असतो. मिथ्यात्व कशावर अवलंबून आहे? पदार्थ उत्पन्न होणं याच्यावर सत्यत्वही अवलंबून नाही आणि मिथ्यात्वही अवलंबून नाही. सत्यत्व कशावर अवलंबून, मिथ्यात्व कशावर अवलंबून आहे? जर एखाद्या पदार्थाची उत्पत्ती योग्य देश काल सामुग्री वाचून होत असेल तर तो पदार्थ मिथ्या असतो. त्याला योग्य देशही नाही, योग्य कालही नाही, अशी स्थिती असेल तरी जर तो पदार्थ उत्पन्न झाला तर त्या पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय तर प्रतीतीला येत नाही, परंतु त्याच्यावर त्याचं सत्यत्व मिथ्यात्व अवलंबून नाही. सत्यत्व मिथ्यात्व अवलंबून आहे. तो पदार्थ योग्य देश काल सामुग्रीपासून तयार झाला किंवा तो पदार्थ योग्य देश काल सामुग्री वाचून
उत्पन्न झाला, एवढी गोष्ट महत्त्वाची आहे. जर एखादा पदार्थ योग्य देश काल सामुग्री वाचून उत्पन्न झाला असेल तर त्या पदार्थाला आम्ही काय म्हणू? मिथ्या. आणि योग्य देश काल सामुग्री जर त्याची उपलब्ध तुम्हाला मिळाली तर त्या पदार्थाला काय म्हणायचं? सत्य असं सांगतात. आता पुढे जाऊन भरपूर विचार येणार आहे, पण सध्या जो चालला विचार तो असा आहे. आता म्हणजे योग्य देश काल सामुग्रीचा अभावच मिथ्यात्वास कारण आहे. जर आपल्याला एखाद्या पदार्थाला योग्य देश काल सामुग्री सांगता आली नाही, देश काल सामुग्री म्हणजे काय? अनेक कारणांचा समुदाय, त्याला म्हणायचं सामुग्री. अशी जर सगळी सामुग्री जुळून आली, योग्य देश आहे, योग्य काल आहे आणि त्याच्यामध्ये तो पदार्थ उत्पन्न झालेला आहे असं जर असेल तर त्याला काय म्हणायचं? तो पदार्थ सत्य आहे. आणि योग्य देश काल सामुग्री नसताना जर पदार्थ उत्पन्न झाला तर त्याला काय म्हणायचं? मिथ्या आहे. आता बघा, स्वप्नातील हे लक्षात आलं ना, योग्य देश काल सामुग्रीचा अभावच मिथ्यात्वास कारण आहे. स्वप्नातील हस्त्यादिकांच्या उत्पत्तीस योग्य देश काल अनुकूल नाहीत. आता स्वप्नात दे तुम्हाला हस्ती म्हणजे हत्ती धन काय स्वप्नातले वाडे घोडे जे तुम्हाला प्रतीतीला येतील ते जे सगळे पदार्थ आहे त्यांना योग्य देश काल आहे का? स्वप्नातला पदार्थ स्वप्न तुम्हाला किती वेळ पडतं? एक क्षणभर पडतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हत्ती आहे, बरोबर आहे ना? हत्ती आहे, हत्तीन आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांचं लहान पिलू पण चाललेलं आहे की नाही? त्या हस्तिनीपासूनच त्या पिलाची उत्पत्ती झालेली आहे. आणि तो हत्ती तुम्ही झोपलेले कुठे आहेत? तुमच्या 10x10च्या खोलीमध्ये झोपलेले आणि तिथं तो हत्ती तुमच्या स्वप्नात आला. बरं, एक आला का 3 हत्ती आले? 3 हत्ती तुमच्या स्वप्नात आले, बरोबर. बरं, ते खोलीत आले का बाहेर आले? खोलीत आले. बरं, तो एक हत्ती सगळी बिल्डिंग पाडणारा, त्याच्यात न मावणारा आहे की नाही? आणि तो 10x10च्या रूममध्ये एकटा आला नाही, सहकुटुंब सहपरिवारी आला आहे की नाही? मग अगोदर हत्ती तो उत्पन्न झाला, नंतर हत्तीने उत्पन्न झाली, त्यांचा विवाह, मग नंतर त्या हत्तीच्या पिलाची उत्पत्ती आहे की नाही? आणि नंतर ते तुमच्या खोलीमध्ये प्रविष्ट झाले. आता ह्याला काळ किती लागेल? हत्तीचं वय किती आहे की नाही? आणि नंतर त्या हत्तीच्या पिलाची उत्पत्ती ते 2 वर्षाचं झालं, एवढा काळ लागेल की नाही त्याला? बरं, तो काय 10x10च्या रूममध्ये मावणार आहे का तुमच्या? मावलं. मग तिथं योग्य देश आहे का? योग्य काल आहे. कारण देश योग्य म्हणावं तर 10x10ची खोली, आणि योग्य काल म्हणावा तर 25 वर्षाचा 30 वर्षाचा काल. आणि ते स्वप्न किती पडतं? एक क्षण मात्र स्वप्न पडतं आहे की नाही? आणि ते हत्तीन ते मावले कुठं? स्वप्न कुठं पडलं तुम्हाला? असं योगशास्त्राच्या दृष्टीने कंठामध्ये एक पुरीतत नावाची नाडी, तिथं एक स्वप्न पडतं. आणि एक किती वेळ पडतं? एक क्षण मात्र स्वप्न पडतं. क्षण मात्रात तुम्हाला तो काल क्षण मात्र आहे आणि तुमच्या स्वप्नाचा काल किती आहे? योग्य आहे का तो? नाही. क्षण मात्र काल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 30 वर्षाचा 50 वर्षाचा काल भासतो. आणि देश, तो देश आहे, त्याला पुरीतत नाडीचं प्रमाण किती सांगितले? केसाचा 1000वा हिस्सा. आणि त्याच्यामध्ये तुमचं काय मानला? सगळा हत्ती मावला. असं योग्य देश आहे का तिथं? योग्य काल आहे का? मग योग्य देश काल सामुग्री आहे का? नाही. आणि पदार्थ तुम्हाला प्राप्त झाला की नाही? बरं, पदार्थ तुम्हाला दिसला की नाही? दिसला. प्रतीती आली का नाही? आली. योग्य देश काळ आहे का? नाही. आणि योग्य देश काल सामुग्री वाचून तो स्वप्नस्थ पदार्थ प्रतीतीला आला का? योग्य देश काल सामुग्रीपासून आला? योग्य देश काल सामुग्री वाचून पदार्थ प्रती झाला. मग तो सत्य आहे का? तो मिथ्या आहे? मिथ्या. मग सत्यत्वाचा आणि मिथ्यात्वाचा निकष काय आहे? जो पदार्थ योग्य देश काल सामुग्रीपासून उत्पन्न झाला त्याला आम्ही म्हणतो सत्य, आणि जो पदार्थ योग्य देश काल सामुग्री वाचून उत्पन्न झाला तो झाला पदार्थ मिथ्या. मग स्वप्नातले पदार्थ योग्य देश काल सामुग्री आहे का? नाही. म्हणून स्वप्नातले पदार्थ मिथ्या. तो काय म्हणतो? स्वप्नातले पदार्थ काय? उत्पन्न न होता प्रतीतीला आले. उत्पन्न न होता प्रतीतीला आले का उत्पन्न होऊनच प्रतीतीला आले? मग उत्पन्न होऊन प्रतीतीला आले म्हणून सत्य ठरले का मिथ्या ठरले? तरीही मिथ्या ठरले आहे की नाही? तरीही मिथ्या का ठरले? कारण मिथ्यात्वाचं जे अवच्छेदक ना, मिथ्यात्वाचं अवच्छेदक आहे योग्य देश काल सामुग्री वाचून जो पदार्थ प्रतीतीला येईल तो काय आहे? मिथ्या. स्वप्नामध्ये काय आहे? देशकाल सामुग्रीचा अभाव आहे. म्हणून त्या ठिकाणी ते जरी उत्पन्न झालं असलं तरीसुद्धा ते काय आहे? मिथ्याच आहे. मिथ्या काय आहे? योग्य देशकाल सामुग्रीचा अभाव आहे म्हणून मिथ्या आहे. इथपर्यंत ठीक आहे ना?
स्वप्नातील हस्त्यादिकांच्या उत्पत्तीस योग्य देशकाल अनुकूल नाहीत, कारण स्वप्नातील देशकालापेक्षा विस्तीर्ण देशात व दीर्घकालात उत्पन्न होणारे अस्त्याधिक पदार्थ स्वप्नाच्या क्षणमात्र कालात आणि अल्पकंठ देशात उत्पन्न होतात, म्हणून मिथ्या आहेत. आम्ही त्यांना मिथ्या का म्हणतो तर ते सांगतात स्वप्नातील देशकालापेक्षा. स्वप्नातला देशकाल किती आहे? स्वप्नातला देश आहे क्षण, आपलं काल आहे क्षण, आणि स्वप्नातला देश किती आहे? कंठगत पुरितत नाडी, केसाचा 1000वा हिस्सा, एवढा देशकाल आहे की नाही स्वप्नातला. आणि त्याच्यामध्ये काय आपल्याला तेवढंच वाटलं का सगळं हत्ती ज्या जंगलातून फिरतो तेवढं जंगल आलं, विस्तीर्ण देश. इथं देश कसा आहे? विस्तीर्ण आहे का स्वप्नातला? हां, स्वप्नातला काल विस्तीर्ण आहे का? नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रतीतीला आलेले जे हस्त्याधिक पदार्थ आहे आणि त्यांचं जे अस्तित्वाचा काल आहे तो विस्तीर्ण देश आला की नाही, आणि बहुत कालपर्यंत त्याची प्रतीती वाटली की नाही तुम्हाला. मग ते योग्य आहेत का अयोग्य आहेत? अयोग्य आहेत. स्वप्नातील हस्त्याधिकांच्या उत्पत्तीस योग्य देशकाल अनुकूल नाहीत, कारण स्वप्नातील देशकालापेक्षा विस्तीर्ण देशात व दीर्घकालात उत्पन्न होणारे हस्त्याधिक पदार्थ स्वप्नाच्या क्षणमात्र कालात आणि अल्पकंठ देशात उत्पन्न होतात, म्हणून मिथ्या आहेत. स्वप्नातला विस्तीर्ण देश आणि दीर्घ काल हे स्वप्नातला प्रत्यक्ष असणारा क्षणमात्र काल आणि अत्यंत अल्प असणाऱ्या देशामध्ये प्रतीत होतात. अर्थात योग्य देशकाल सामुग्रीचा अभाव आहे, म्हणून स्वप्नातले पदार्थ मिथ्या आहेत. केवळ ते उत्पन्न झाले नाहीत म्हणून मिथ्या नाही, उत्पन्न झालेत परंतु योग्य देशकाल सामुग्री वाचून उत्पन्न झाले, म्हणून आम्ही स्वप्नातल्या पदार्थांना मिथ्या असं म्हणतो, असं श्रीगुरूंनी सांगितलं. आता याच्यावर शिष्य काय म्हणतो पहा. महाराज अरे रामकृष्ण, वेळ झाला, उद्या घेऊ. का करू एवढं पूर्ण? हां, पण तुकांना मधुकरीचं याचं त्याचं राहू दे. आता पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर.